नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पोलीस हे ड्रग्जचं माफिया झालेत का? सरळ सरळ पोलिस आंदोलनकर्त्यांना धमक्या द्यायला लागलेले आहेत की तुम्ही जर पुन्हा आंदोलनामध्ये जर दिसला तर खिशात 50-50 ग्रॅम ड्रग्जच्या पुड्या टाकेल आणि तुम्हाला लटकवून टाकेल. तुम्हाला नोकरी लागणार नाही, काय नाही, जेलमध्ये सडचा. अशी धमकीच एका पोलिसांना दिलेली आहे आंदोलनकर्त्यांना. मुंबईमध्ये जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलन दरम्यान ही घटना घडलेली आहे. तर पुढे ह्या घटनेचं काय झालं, आता काय होऊ शकतं, जर आपल्याकडे ड्रग्ज सापडलं तर काय गुन्हे दाखल होऊ शकतात, या सगळ्या विषयाची आज चर्चा करणार आहोत आपण. तो पोलीस कोण आहे नेमका, त्याच्यावरती निलंबनाची कारवाई झाली का, या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे नेमकं आपल्या लक्षात येईल. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर पटकन बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे सबस्क्राईबचं बटन दाबा, सबस्क्राईब करा. अंगठा दाबू नका, सबस्क्राईबचं बटन दाबा. आणि एकदाच दाबलं की ते परत दाबायची गरज नाही, सबस्क्राईबचं बटन. तर बघा, आजपर्यंत आपण चित्रपटामध्ये पाहिलेलं आहे की वर्दे का गुंडा, वर्देवाला गुंडा असे चित्रपट पाहिलेले आहेत. पोलीसवाला गुंडा असे चित्रपट आपण पाहिलेले आहेत. पोलीस कसा गुन्हेगारीकरण करतो, कसा गुंडगिरी करतो आणि तो जनतेला कसा त्रास देत असतो, हे आपण चित्रपटांमधूनच पाहिलेलं आहे. मात्र आता हे सगळं वास्तव्यात उतरणार आहे, सगळं खरं ठरतंय. आणि ते एका आंदोलनादरम्यान मुंबईमध्ये विद्यार्थ्यांचं भलं मोठं असं आंदोलन झालं. आणि ते दिल्लीच्या जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांचं, तर त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मुंबईमध्ये एक भलं मोठं असं विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये सुद्धा पोलिसांची धरपकड झाली. पोलिसांनी अनेकांना धरलं, जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्यांनी सुद्धा गनिमी काव्यानं इकडून तिकडून सुटका करून पुन्हा आंदोलनामध्ये जायचे. तिथं सुद्धा पोलिसांनी लाठी हल्ला केला विद्यार्थ्यांवरती. मात्र या आंदोलनामध्ये वेगळ्याच भलत्या गोष्टी घडल्या. आता पोलिसांनी आंदोलकांना व्हॅनमध्ये भरून चालवलं होतं. मात्र एक तरुणी ती व्हॅन अडवली तिनं आणि अंगावर घाला म्हटली माझ्या, मी व्हॅनच जाऊन देणार नाही. म्हणजे हा जो तरुण आहे आता घाबरलत नाही पोलिसांना, सरकारला घाबरत नाही. बघा, 2014च्या अगोदर सगळे, 14 नंतर जे भाजप सरकार आलं सगळे घाबरायचे, मोदीला देव मानायचे. मात्र आता देवाचा तो दगड करून टाकलाय लोकांनी. अक्षरशः शिव्या घालतात लोक, वाईट 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 कमेंट करून नरेंद्र मोदींना, आणि सत्ता सोड म्हणतात. म्हणजे अशी परिस्थिती नरेंद्र मोदींची झालेली आहे. तर बघा, एक पोलिसानं एका विद्यार्थ्याला काय धमकी दिली आणि किती भयानक आहेत हे प्रकरण. यावरती राज ठाकरे, उद्धव ठाकरे सुद्धा बोलले की अरे तुम्हाला लाजा वाटू द्या म्हणले, विद्यार्थ्यांच्या जीवानीशी खेळता तुम्ही, विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठी हल्ला करता, विद्यार्थ्यांना म्हणता तुम्ही गांजाची पुडी, ड्रगची पुडी खिशात ठेवीन आणि तुझं आयुष्य बर्बाद करील. ही परिस्थिती पोलिसांवरती आली असं करण्याची. तर त्याचा एक व्हिडिओ आलेला आहे आपल्याकडे, तर बघा हा व्हिडिओ बघा. एकूणच सगळ्या हम लोग को तकलीफ है अभी. एका 18 वर्षांच्या अंगावर खाकी वर्दी असताना, ऑन ड्युटी असताना तरुण आंदोलकांना धमकावणारा तो पोलीस आहे तरी कोण, आणि त्या पोलिसाच्या कारनाम्यामुळे विरोधकांनी सरकारवर कशा प्रकारे आरोपांची लाठी उगारली, बघूया आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. बघा, वापिस अगर किधर मिला नहीं मेरे साथ बेकार नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा पीछे. अरे नहीं गया कैसे दिख गया बघा, हम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी. विद्यार्थ्यांना धमकी. 50-50 ग्राम पावडर म्हणजे ड्रग प्रकरणात अडकवणारा हा आहे पवन सांगळे. पवन सावळे मात्र मुंबईच्या सायन पोलीस ठाण्यातील चालक पदावर कार्यरत होते. तरुणांची जिंदगी बर्बाद करण्याची भाषा करणाऱ्या या पवन सांगळेचंच आयुष्य आता बर्बाद होण्याची वेळ आली. बघा, हा धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचं पोलीस दलातून निलंबन करण्यात आलंय. दिल्लीतल्या सोमवारच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात महाराष्ट्रात काल ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले. बघा, हे सुरू झाले आता सध्या.
मुंबईच्या चेंबूरमध्ये देखील वेगवेगळ्या संघटनांच्या तरुणांनी एकत्र येत आंदोलन केलं. त्यातील काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलकांची धरपकड करून त्यांना पोलिसांच्या गाडीत ठेवलं असता चालक पवन सांगळेनं तरुणांना धमकवायला सुरुवात केली. बघा कैसे करते हैं? इधर वापिस अगर किधर मिला नहीं फिर मेरे साथ बेकार आता नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में अरे नहीं हाँ फिर गया क्या जिंदगी गया अरे नो जामीन बघा तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी आम्ही पीसफुली फक्त सायलेंट मार्चवर आमचं जाणार तिथे. तर तो पोलिसवाला आम्हाला धमकी द्यायला लागला की जर तुम्ही इथे परत दिसले तर तुम्हाला 50 तुमच्या खिशामध्ये 50 ग्रामची जी पुडी असते पावडर म्हणजे ड्रग्स ते माझ्या खिशामध्ये टाकून मला जेल करणार अशी मला धमकी आली त्याची. आता हे जे पोलीसवाले आहेत जे प्रोटेस्ट ला कंट्रोल करण्यासाठी ते धमकी देत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाला सगळ्या नेत्यांच्या मोबाईल पर्यंत पोहोचला. उद्धव ठाकरेंसोबत पत्रकार परिषद घेताना राज ठाकरेंनी या व्हिडिओवरून पोलिसांवर आणि सरकारवर टीकेची काठी चालवायला सुरुवात केली. पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसला तर खिशामध्ये तुमच्या 5 ग्रॅमची पावडर टाकीन 50 ग्रॅमची पावडर टाकीन बरं का. पोलिसांकडे पावडर पण नाही लागली. हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही. मला 50 खोक्यांवरनं 50 ग्रॅमवर कधी गेले कळलंच नाही. बघा आता अशी अवस्था गेले आमदार पण 50 ग्रॅमसाठी गेले. आज अवस्था अशी झालेली आता देशाची. कर्तव्य करणं गरजेचं आहे नाहीतर आम्ही त्याच्यावर पण आंदोलन करू त्या पोलीस स्टेशनवर असेल किंवा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सगळ्यांनी ह्याच्यावरती नसीब खान आणि इतर नेत्यांच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक कार्यालयात धडकले. पोलीस महासंचालकांनी पवन सांगळेंवर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिले. त्याच्यावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली. मात्र ड्रग रॅकेट दुसरं तिसरं कोणी नाही तर पोलीसच चालवतायत ही गोष्ट अधोरेखित करण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सपकाळांनी केलाय. ड्रग्सचं जे रॅकेट आहे ते बघा. पोलिसांकरवीच चालतंय हे आजच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय आणि पोलिसच ड्रग्सचा व्यापार कुठेतरी करत असावेत अशी शंका निर्माण झालेल्या व्हिडिओच्या अनुषंगाने देखील तात्काळ आपण त्या कर्मचाऱ्याला निलंबित करावी आणि जो व्हिडिओ 50-50 ग्रॅमच्या पुढ्या टाकण्याच्या अनुषंगाने जो दाखवलेला आहे त्या कर्मचाऱ्याची चौकशी ही सुरू झालेली आहे. एकूणच पोलीस दलाला अद्दल घडवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी सर्व पक्षीय नेत्यांना एक कल्पना सुचवली आहे. सगळ्या राजकीय पक्षांना असं विनंती करतो की नोकरीला लागताना जे कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनचं मागितलं जातं तेच आपण असताना सगळेजण निवेदन करू की यापुढे ज्याला कोणाला नोकरी लागली त्याला पोलीस स्टेशन मधला कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आणायला सांगतात तोच रद्द करण्याची म्हणजे जेणेकरून पोलीस जे असताना घाबरवतात की तुझं आयुष्य मी बर्बाद करेल बघा हे हत्यारच त्या पोलिसाकडून काढून घ्यायचं. ड्रगची पुडी खिशात टाकायची आणि मुलांच्यावर ही अवस्था आरोप करायचा आणि त्यांना म्हणजे हे प्रकरण आपण बघतोय तेवढं सोपं राहिलेलं नाही. या प्रकरणी बघा खिशात ड्रगची पुडी टाकून त्या पोलिसानं या विद्यार्थ्यांना धमकावली खोटी केस टाकण्याचं. म्हणजे काय सत्र सुरू बघा. खिशात 50-50 पुड्याच्या एमडी म्हणजे एमडी ड्रग्स किंवा गांजा टाकेन म्हणला आणि पुन्हा जर ह्या भागात दिसला तर ते करीन म्हणला. बघा अशी परिस्थिती पोलिसांवर आलेली आहे. आता ह्या प्रकरणामध्ये कसं आहे पोलीस तुमची झाडाझडती घेऊ शकतात. म्हणजे पोलिसांनी जर तुमच्या खिशात ड्रगची पुढे ठेवली पोलिसांना झाडाझडती घ्यायची पोलिसांना अधिकार आहे. 2 पंच घ्यायचे त्यांच्या समोर पंचनामा करायचा ह्याच्या खिशात पुढे सापडली असं. आणि पंच काय पोलिसांचेच असतात. पोलिस काही करू शकतात ते ह्या गोष्टीवरून आपल्याला दिसते. आता याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार झाली. हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. व्हायरल झाल्यानंतर बघा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या पोलिसाला निलंबित सुद्धा केलेलं आहे. मात्र त्याला सेवेतून बडतर्फ केलेलं नाही. आता या विषयाची तक्रार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे सुद्धा झाली की पोलिस कशा पद्धतीनं काम करतात त्यावरती.
म्हणजे बघा पोलिस मुद्दाम हे अशा गोष्टी करतात आणि खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करतात. तर हे करणाऱ्या पोलिसावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे एखाद्या पोलिसानं जर तुमच्या खिशामध्ये मुद्दाम जर असं काय ठेवलं असेल तर IPC 211 नुसार खोटा गुन्हा दाखल करणे, IPC 193 नुसार पुरावा तयार करणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसावरती सुद्धा कारवाई होते. मित्रांनो, मग आपण बघत नाही. आता महत्वाचा महाराष्ट्रासाठी नंबर आहेत, 100 नंबर आहे, 112 आहे, महिलांसाठी हेल्पलाईन 181, मोफत कायदेशीर सल्ला सुद्धा देतात. म्हणजे ही पोलिसांची जी धमकी आहे, ही पोलिसाची धमकी मात्र आता अंगलट आलेली आहे. पोलिसाच्याच ज्या पोलिसांना हे धमकी दिली त्याच्या चांगलंच अंगलट आलेलं आहे आणि त्याच्यावरती कधीही कारवाई होऊ शकते. मात्र राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये मात्र भडका उडाला आहे आणि ही क्लिप जी आहे देशभर व्हायरल झालेली आहे की पोलिस असं सुद्धा करू शकतात. म्हणजे खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवीन अशी विद्यार्थ्याला धमकी दिली गेली. पुन्हा जर आंदोलनामध्ये दिसला म्हणजे पोलिसांवरती भाजपचा किती दबाव आहे. आंदोलनच होऊ नये म्हणून पोलिस किती प्रयत्न करतायत की बाबा आंदोलनच करायचं नाही, अजिबात आंदोलन केलं तर तुम्हाला झोडपून थोडपून काढू, अशा पद्धतीचं पोलिसांचं वातावरण आहे. आणि असं पोलिस आता सध्या करायला लागलेले आहेत. याच्यामुळं जनता त्रस्त आहे, विद्यार्थी त्रस्त आहे. कधी भाजपला घालू असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. हे भाजप लवकरात लवकर हाकलून दिलं पाहिजे राज्यातून, देशातून, असं आता या विद्यार्थ्यांना आणि लोकांना वाटायला लागलेलं आहे. ज्या भाजपबद्दल लोकांना अस्मिता वाटायची, आपला पक्ष वाटायचा, तोच भाजप आज अशा पद्धतीनं वागतोय. म्हणून लोकांना खूप त्रास व्हायला लागलेला आहे. म्हणजे पोलीसच रक्षकच बनलाय भक्षक. अरे खुशाल म्हणतंय खिशातच पुढ्या ठेवीन. आणि अशी प्रकरणं अनेक झालेली आहेत. या महोदयांनी अनेक वेळा असं केलेलं असणार आहे, कितीतरी जणांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं असणार आहे. म्हणून ते पुन्हा म्हणले. आणि ज्या ज्या लोकांकडे ड्रग्ज सापडलं, गांजा सापडलं, या सगळ्यांनी अलिगेशन केलं पाहिजे की पोलिसांनी आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला, आम्हाला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न हा पोलिसांनी केलेला आहे, असं अलिगेशन केलं पाहिजे या सगळ्या लोकांनी. तरच बघा कायदा सुव्यवस्था राहील. अन्यथा आपण गप्प राहतो आणि गप्प राहिलो की हेच परत महोदय म्हणतात मदत करू, अमकं करू, तमकं करू आणि सहकार्य करण्याची भूमिका घेतात आणि ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात. मात्र खोट्या गुन्ह्यात जे गुंतवलंय त्याचा जो त्रास झालाय, मानसिक त्रास माणसाला सहन करावा लागतोय, अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.